हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ELCT या दोन्ही परीक्षांचं रजिस्ट्रेशन मोबाईलवरती कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला गुगल क्रोममध्ये जाऊन महासीईटी सर्च करायचं आहे. महासीईटी सर्च केल्यानंतर पहिला जो सर्च रिझल्ट येईल सीईटी सेल त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महासीईटीची ऑफिशियल वेबसाईट दिसेल. त्या ऑफिशियल वेबसाईटवरती इथे तुम्हाला CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2025-26 दिसेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट पेजला तुमचं रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला तुमचं रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन मोबाईलवरती कसं करायचं ते दाखवलं होतं. तर मागचा व्हिडिओ ज्या लोकांनी पाहिला नसेल तो व्हिडिओ पहा आणि इनिशियल रजिस्ट्रेशन जे लागतं CETसाठी ते कसं करायचं ते त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर तो व्हिडिओ पहा, त्या स्टेप्स फॉलो करा आणि त्या पद्धतीने तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड असेल त्याने तुम्ही इथे लॉग इन करा. तर आता मी इथे माझं ईमेल ID आणि पासवर्ड टाकून घेतो आहे. ईमेल ID पासवर्ड टाकल्यानंतर मी ज्यावेळेस लॉग इनवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकता. CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, ऑब्जेक्शन ट्रॅकर, स्कोअर कार्ड, ARA आणि नोटिफिकेशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकता. तुम्हाला ॲड्रेस आहे तो इथे जर सुरुवातीला चुकला असेल तर तो इथे तुम्ही अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर तुमचे 10वीचे 12वीचे मार्क्स जे असतील ते एकदा व्हेरीफाय करून घ्या आणि ती सगळी माहिती व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही इथे सेव्ह चेंजेस म्हणू शकता. कारण ही सगळी माहिती पुढे तुमच्या फॉर्ममध्ये परत ऑटो फेच केली जाते. तिथे तुम्हाला ती एडिट करता येत नाही, पण तुम्ही इथे अगोदर ही माहिती एडिट करू शकता. ठीक आहे. तर मग अगोदर हे तुम्ही पहिले व्हेरीफाय करून घ्या की भरलेली माहिती योग्य आहे का. त्याच्यानंतर सेव्ह चेंजेस केल्यानंतर CET रजिस्ट्रेशन इथे 1 नंबरला तुम्हाला जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या CETचे रजिस्ट्रेशन्स दिसतील. त्यामध्ये BEd आणि ELCT शोधा. इथे तुम्हाला दिसतंय महा BEd जनरल स्पेशल अँड BEd ELCT 2025. तर तिथे रजिस्टर नाववरती क्लिक करा. तर तुम्हाला या एक्झामचा रजिस्ट्रेशन फॉर्म इथे ओपन होईल. तर सुरुवातीला तुम्हाला इथे प्री रिक्विजिट दिले आहेत. तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी असायला हव्यात त्या गोष्टी या पहिल्या पेजवरती दाखवलेल्या आहेत. त्या पूर्ण एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर आय हॅव रीड द अबव प्री रिक्विजिट कंडिशन्स फॉर अप्लाइंग फॉर MH BEd CET 2025 अँड आय कन्फर्म दॅट आय एम सॅटिस्फाईंग दीज कंडिशन्स अँड हेन्स अप्लाइंग फॉर द सेम बाय ॲक्सेप्टिंग द कंडिशन्स विच आर बाइंडिंग ऑन मी. तर याला टिक करा आणि पुढे आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड वरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे तुमचा फॉर्म दिसेल. आता याच्यामध्ये सुरुवातीला ही जी माहिती दिसते ती ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलेली माहिती इथे ऑटो फेच झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही ही माहिती एडिट करू शकत नाही, पण रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस जी माहिती टाकली आहे ती तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन मागच्या पेजवरती तिथे ती एडिट करू शकता. तर मग तुम्हाला इथे काय करायचं, तुम्हाला इथे एक सिक्युरिटी पिन दिला आहे तो तुम्ही पाहून इथे एंटर करायचा. थोडक्यात हा कॅप्चा दिला आहे तुम्हाला. सेव्ह अँड प्रोसीड. ठीक आहे. आता तुम्ही या पेजवरती आलात. आता या ठिकाणी तुम्ही तुमचा जो कॅप्चा टाकला त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP विचारला जाईल. तो OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती पाठवला गेलेला असेल. आता इथे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चेक करा, मॅसेजमध्ये OTP आलेला असेल तो OTP घ्या आणि इथे OTP या ठिकाणी एंटर करा. जर इन केस तुम्हाला OTP आलेला नसेल तर रिसेंट OTP वरती तुम्ही क्लिक करू शकता. रिसेंट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा OTP पाठवण्यात येईल आणि मग तो आलेला OTP इथे टाका. OTP टाकल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय OTP वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. ग्लोबल ऑनलाईनमध्ये BEd जनरल CET आणि ELCTची लाईव्ह बॅच 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तसेच मॉक टेस्ट
आणि 2000पेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरती MCQ या बॅचमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथेही हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. मित्रांनो, OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि खाली तुम्हाला ऑप्शन असेल प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यानंतर तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला एक मेलही आलेला असेल. मेलमध्ये तुम्ही पाहू शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर तसेच इतर माहिती जी आहे ती तुम्हाला मेलमध्ये दिलेली असते. हा मेल तुमच्याकडे राहील आणि हे ॲप्लिकेशन नंबर तुम्ही पुढे रेफरन्ससाठी यूज करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही भरलेली माहिती इथे असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या ज्या ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत ते तुम्हाला खाली दिसतील. स्टेप 1 असेल रजिस्ट्रेशन डिटेल्स. ते आपण सुरुवातीलाच प्रोफाईल रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस कंप्लीट केलेलं आहे. डोमिसाईल आणि अदर रिझर्वेशन डिटेल्स हे स्टेप 2मध्ये असेल. क्वालिफिकेशन डिटेल, CET डिटेल, अपलोड फोटो अँड सिग्नेचर, upload required document for proof of identity, preview and validate information, pay registration fee आणि शेवटी प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. अशा तुम्हाला स्टेप्स या फॉर्ममध्ये फॉलो करायच्या असतील. तर सुरुवातीला स्टेप 2मध्ये आता तुम्ही पाहताय की डोमिसाईल अँड अदर रिझर्वेशन डिटेल्स हे इनकम्प्लीट आहे. तर इथे क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म ओपन होईल. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. तर इथे दिलं आहे कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट. आपण जर ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल तर ओपन तुम्ही इथे लिहू शकता. इन केस तुमची जर कॅटेगरी OBC, SBC किंवा कुठली इतर कॅटेगरी असेल तर त्यावेळेस तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. जर ओपनमध्ये असाल तर तुम्हाला पुढे विचारलं आहे एंटर द कास्ट नेम. त्याच्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सीट्स. जर तुमच्याकडे तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता येस किंवा नो. इन केस तुम्ही जर इथे एस सिलेक्ट केलं तर आता पहा इथे आपल्याला नोटिफिकेशन आलं आहे. आपण तिथे येस केलं म्हटल्यानंतर यू आर रिक्वायर्ड टू अपलोड एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS सेक्शन ॲज पर स्टेट सर्टिफिकेट फॉर्मॅट इन प्रोफार्मा 5 ॲट द टाईम ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. तर आता मी इथे OBC सिलेक्ट करतो. आता OBCसाठी तुम्हाला इथं विचारलं यू आर रिक्वायर्ड टू अपलोड द कास्ट सर्टिफिकेट, कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट in the name of the candidate and non-criminal valid up to 31st March 2026 at the time of centralized admission process CAP, that is 2025. CAP राऊंडच्या वेळेस तुम्हाला हे सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करणं रिक्वायर आहे. इन केस तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट्स आत्ता अवेलेबल नसतील तर तुम्ही ते सर्टिफिकेट्स काढून त्यावेळेस ते तुम्ही सबमिट करू शकता. आता इथे मी कास्ट सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर पुढे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा. तुम्ही अप्लाय केलं पण तुम्हाला जर रिसिव्ह नसेल झालं तर अप्लाइड बट नॉट रिसिव्डवरती क्लिक करा. आणि जर तुम्ही अप्लाय केलं असेल आणि रिसिव्ह नसेल झाले तर तुम्हाला रेसिप्ट नंबर इथं द्यावा लागेल आणि ॲप्लिकेशन डेट इथं मेन्शन करावे लागेल. जर इन केस तुमच्याकडे अवेलेबल असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा. नॉट ॲप्लिकेबल असेल तर नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करा. आता मी इथं अवेलेबल सिलेक्ट करतो आणि इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर मला एंटर करायला विचारला आहे. तर मी इथे एक नंबर फक्त एंटर करतो आहे. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरचा नंबर जो आहे तो तुम्ही पाहून एंटर करा. त्याच्यानंतर डू यू पजेस कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. इथे परत 3 ऑप्शन आहेत. अवेलेबल असेल तर तुम्ही अवेलेबल म्हणा. अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, तुम्ही अप्लाय केलं पण तुम्हाला मिळालं नाही म्हणून ते सिलेक्ट करा. आणि जर नॉट अप्लाइड तुमच्याकडे नसेल तर नॉट अप्लाइडवरती तुम्ही क्लिक करू शकता. आता मी अवेलेबलवरती क्लिक केलं. त्याच्यानंतर डू यू हॅव नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31st March 2026. 2026पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला इथं आहे का विचारलं जातं आहे. अगेन तुम्हाला 3 ऑप्शन आहे. मी अवेलेबलवरती सिलेक्ट केलं आहे. जर अवेलेबल बट नॉट रिसिव्डवरती सिलेक्ट केलं तर तुम्हाला अगेन नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर त्याचा क्रमांक तुम्हाला द्यावा लागेल. त्याच्यानंतर तुमची जी अर्ज करण्याची तारीख आहे ती मेन्शन करावं लागेल. आणि त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्युइंग अथॉरिटी, त्या अथॉरिटीचं तुम्हाला इथे नाव द्यावं लागेल जर रिसिव्ह नसेल झाले. त्याच्यानंतर पुढे आहे
आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी. तुम्ही जर डिसॅबिलिटी, आता मी पहिले रजिस्ट्रेशनमध्ये नो सिलेक्ट केलं होतं म्हणून इथे मला नो आलं आहे. जर मी तिथे यस सिलेक्ट केलं असतं तर मला त्यावेळेस तिथे ते डिटेल्स द्यावे लागले असते. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी, आता मी इथं नो केलं होतं. त्याच्यानंतर आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, तर मी इथं नो सिलेक्ट करतो आहे. आता तुम्हाला इथे सिलेक्ट इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन म्हणून येते. तर आता तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती जर बी एड करत असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे. इन केस तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती करत असाल तर तुम्ही इथे पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करू शकता. आता पोस्ट ग्रॅज्युएशन मी सिलेक्ट केलं आहे आणि इथे सेव्ह अँड प्रोसीडवरती मी आता क्लिक करतो आहे. आता इथे मला क्वालिफिकेशन माझं एंटर करावं लागणार आहे. इथे ग्रॅज्युएशन आलं आहे. ग्रॅज्युएशनसाठी ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक केलं मी. आता इथे तुम्हाला डिग्री तुमची मेन्शन करायची आहे. आता इथं माझी डिग्री जी आहे ती मी इथे मेन्शन करेल. त्याच्यानंतर पुढे युनिव्हर्सिटी स्टेट, युनिव्हर्सिटी नेम, त्यानंतर पुढे ग्रॅज्युएशन पास ॲपियर्ड, मार्क्स ऑप्टेंड, पर्सेंटेज ऑटो कॅल्क्युलेट होतात, फर्स्ट क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे, पासिंग मंथ इयर, स्पेशलायझेशन सब्जेक्ट, तुम्ही कुठल्या याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं आहे तुम्हाला ते इथं मेन्शन करायचं आहे आणि पुढे सेव्ह म्हणायचं आहे. तुम्हाला जर इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे पहिल्यामध्ये यस करावं लागेल. इथे सांगितलं आहे, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर इंग्लिश मीडियम कॉलेज ऑफ एज्युकेशन ऑर डू यू वॉन्ट टू कम्प्लीट युअर बी एड इन इंग्लिश मीडियम. जर तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये बी एड करायचं असेल तर तिथे यस करा, नसेल तर तुम्ही नो करा. त्याच्यानंतर पुढे आहे, डू यू वॉन्ट टू ॲपियर फॉर इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ELCT अलॉंग विथ बी एड CET. आता इथे यस करा. ज्यांना ELCT करायचं ते यस करा. ज्यांना मराठी मीडियममध्ये बी एड करायचं ते इथे नो करा. डू यू वॉन्ट टू ऑप्ट फॉर स्पेशल एज्युकेशन कॉलेजेस, ज्यांना स्पेशल एज्युकेशन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे ते यस करा. ज्यांना नाही घ्यायचं आहे ते नो करा. त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. इथे तुम्हाला 4 एक्झाम सेंटरचे प्रेफरन्स देता येतील. तर पहिल्या याच्यामध्ये तुमच्या जवळचा जो जिल्हा असेल किंवा तुमचा स्वतःचा जिल्हा इथे पहिल्या याच्यामध्ये सिलेक्ट करा. तर तुम्हाला तुमच्या जवळचे जिल्हे सिलेक्ट करायचे त्याच्यामध्ये. तर मी इथे सिलेक्ट केले आहेत माझ्या जवळचे जिल्हे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. आता जी पुढची स्टेप आहे ती अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर ही स्टेप आहे. तर इथे सांगितलं आहे, द फोटोग्राफ अँड सिग्नेचर इमेज शुड बी इन JPEG और PNG फॉर्मॅट. एन्श्योर दॅट फोटोग्राफ अँड सिग्नेचर इमेज इज गुड क्वालिटी. तुम्हाला तुमचे फोटोग्राफ आणि सिग्नेचरचा जो फोटो आहे तो गुड क्वालिटीचा काढायचा आहे. आणि फोटोग्राफ जो आहे तो रेलेव्हंट म्हणजे तुमचाच फोटोग्राफ असावा, दुसऱ्या कोणाचा तुम्ही इथे अपलोड करू नका. ठीक आहे. इथे फाईल्स तुम्ही ब्राउज करा. ज्यावेळेस तुम्ही ते ओपनवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला फाईल्स ब्राउज करता येतील तुमच्या मोबाईलमध्ये. ती फाईल सिलेक्ट करून अपलोड करा. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करण्यासाठी ऑप्शन असेल. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी परत सेम स्टेप फॉलो करायच्या. ओपन करायचं आणि फाईल्सवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तुम्ही आता फोटोग्राफ अपलोड केला आहे, सिग्नेचर अपलोड केली. याच्या पुढच्या स्टेपमध्ये अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ आयडेंटिटी. तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तर इथे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड. तर त्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे अपलोडसाठी तुम्हाला विचारलं जाईल. सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे. इथे तुम्हाला मागच्या स्टेपसारखा अपलोडचा ऑप्शन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पॅन कार्ड अपलोड करा. सेव्ह अँड प्रोसीड करा. तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल येते. एकदा फॉर्ममध्ये तुम्ही सगळे जे डिटेल्स भरले आहेत ते एकदा चेक करून घ्या. तुमची सिग्नेचर असेल, तुमचा फोटो असेल, ते सगळं चेक केल्यानंतर तुम्हाला शेवटी प्रोसीड टू पेमेंटसाठी ऑप्शन येईल. सगळं काही डिटेल व्यवस्थित असतील तरी एस करा आणि पुढच्या स्टेपला जा. तर इथे तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेटच्या टाईपनुसार फीज किती येते ते दिसेल. सिलेक्ट करा. प्रोसीड टू पेमेंट. परत इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत. UPI ने तुम्ही पेमेंट करू शकता.
त्याच्यानंतर कार्ड्सने करू शकता, नेट बँकिंगने किंवा वॉलेटने पेमेंट करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं BEd CETचा फॉर्म कसा भरायचा. त्या तुम्ही स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा जो डाटा आहे तो व्यवस्थित कन्फर्म करून टाका. जोपर्यंत तुम्हाला अश्युरिटी येत नाही की तुम्ही भरलेला डाटा बरोबर आहे तोपर्यंत फॉर्म सबमिट करू नका आणि पेमेंट करू नका, कारण त्याच्यानंतर तुम्हाला एडिट करण्यासाठी तिथे ऑप्शन्स नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ग्लोबल ऑनलाईनची आमची बॅच जॉईन करा आणि तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. या कोर्सची फी फक्त 2000 रुपये आहे. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही बॅच जॉईन करा. तर भेटूया अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.